बिग बॉस मराठी सीझन 6 लेटेस्ट वोटिंग ट्रेंडबद्दल बोलूया. घरामध्ये एक दोन काय घडतंय ते एक दोन प्रोमो आले, तुम्ही बघितलेच असेल. जसं पाहिलं तुम्ही, रुचिताला धोका कोणी दिला? अनुश्री आणि राधाने. कॅप्टन्सी टास्क आला वेगवेगळे, शेणाचा आणि मेणाचा दार आहे. मेणाचं दार मला वाटतं त्याला दिलं जाईल जो म्हणजे कॅप्टन्सीसाठी योग्य आहे, आणि शेणाचं दार म्हणजे कॅप्टन्सी रेसमधनं बाहेर. तर याच्यामध्ये रुचिता आणि राधाने राधा आणि अनुश्रीने रुचिताच्या डोक्यावर शेण टाकलं आहे आणि म्हणे हिला आम्ही कॅप्टन्सीच्या रेसमधनं बाहेर करतो. हीच अनुश्री ना रुचिता, जिच्यासाठी काल तुम्ही स्टँड घेतला होता, राकेशच्या विरुद्ध गेली होती. ही यांची फ्रेंडशिप. आणि त्याच्यानंतर रुचिताने लगेच तन्वीला रेसमधून बाहेर केलं. ती म्हणे तुम्ही दोस्ती निभावत नाही तर मी पण दोस्ती निभावत नाही. तर या प्रॉपर गेम खेळायला यांच्याकडनं दोस्तीच्या मैत्रीच्या कोणत्याही अपेक्षा करणं चुकीचं आहे. आणि जे राकेशसोबत केलं, राकेशबरोबर तर अख्खा महाराष्ट्र उभा आहे. आणि रितेश सर यांची जी वाट लावतील भाऊच्या धक्क्यावर, ती तर एकदम बघण्यासारखीच असणार आहे. रुचिता आणि अनुश्रीची सर्वात जास्त रुचिताची, कारण रुचिताने तो टॉपिक काढला आणि रुचिताने ते सांगितलं आणि अनुश्रीने पण त्याला साथ दिली. त्याच्यामुळे दोघींची जबरदस्त वाट आहे ना, रितेश सर भाऊच्या धक्क्यावर लावणार आहे. आणि राहिली राकेशची गोष्ट, तर राकेशबरोबर संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि सगळेजण त्यांना शिव्या घालत आहे. पूर्ण महाराष्ट्र त्यांना शिव्या घालतो आहे, रुचिता आणि अनुश्रीला. चला मी सांगते तुम्हाला की लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स काय आणि काय बदल झाले. नंबर 9ला आहे रुचिता, पण रुचिता घराबाहेर जाणार नाही, लक्षात ठेवा. कारण हे जे भांडणं करणारे असते ना, काढे लावणारे, हे पाहिजे असतात बिग बॉसच्या घरात. नंबर 8वर प्रभू आहे, तर नंबर 7वर आहे राधा. तर राधा घराच्या बाहेर जायची दाट शक्यता वाटते मला, किंवा मग प्रभू. नंबर 6वर आहे दीपाली. नंबर 6वर आहे दीपाली. दीपालीने काल म्हणजे राधाला मिठी मारली आणि त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम म्हणजे जे असं होतं त्यांच्यामध्ये अनबन ती सॉर्ट आउट झाली. नंबर 5वर आहे अनुश्री. अनुश्री पण घराच्या बाहेर तर हे जे टॉप 5 आहे ना, आता हे घराच्या बाहेर नाही जात. रुचिता पण जाणार नाही, मी पहिले सांगते. प्रभू नाही तर राधा. बघूया आता. नंबर 5वर अनुश्री, तर नंबर 4वर आहे सागर कारंडे. सागर कारंडेची तारीफ झाली होती, स्तुती झाली होती भाऊच्या धक्क्यावर. सागर कारंडे आहे घरामध्ये ॲक्टिव्ह. त्यानंतर आपण बघितलं की नंबर 3वर आहे करण सोनवणे वहिनी. ॲक्च्युली कालचा जे भांडण चालू झालं होतं ते रुचिता आणि करणमध्ये होतं. रुचिता करणला बोलत होती आणि मग त्याच्यानंतर करणवरनं ती अचानक राकेशवर गेली. आणि काही गरज पण नव्हती, राकेशमध्ये पडला पण नव्हतं. तो फक्त एकच लाईन बोलला, त्याचा तिने इतका मोठा भाऊ केला. ठीक आहे. नंबर 3वर करण सोनवणे वहिनी तुमची. आणि नंबर 2वर आहे बाई दिव्या शिंदे सरकार. हो, दिव्याचा पण एक प्रोमो आउट झाला आहे, ज्याच्यामध्ये दिव्या वर्सेस ऑल घरातले आपल्याला बघायला मिळणार. आणि दिव्याला सुद्धा कॅप्टन्सी रेसमधून सगळे बाहेर काढताय. जे तिच्या सोबत होते तेच तिला बाहेर काढताय. म्हणजे सागर कारंडे पण तिला आणि तिला अजून अनुभव नाही वगैरे वगैरे. त्याच्यामुळे मग दिव्या सरकार नंबर 2वर आहे आणि नंबर 1वर राज्य करतो रोशन भजनकर. तर हे आहे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड सध्याचे. तर घराच्या बाहेर जायची शक्यता प्रभू आणि राधा यांच्यामध्येच वाटते. मला राधा जास्त वाटते. तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. पण सध्या घरामध्ये दिव्या वर्सेस ऑल रात्री होताना दिसेल. आणि या सगळ्यामधून आता राकेश जो चिडला आहे, आता बघूया काय घडतंय ते. रात्री काय होतंय ते बघूच या आपण. आणि यांनी किती माफी मागितली ना, तर मला तर वाटतं राकेश माफ नाही करणार आहे. 25 वर्षाचं करिअर आहे त्याचं. मी तर ते माफ करूच नाही. त्यांच्या विरुद्धच खेळावं. आणि तुम्हाला काय वाटतं घराबाहेर कोण जायला पाहिजे, कोण डिझर्विंग आहे? मला वाटतं राधा कदाचित जाऊ शकते. प्रभूला पण हे काढतील का नाही डाऊट आहे, पण राधा कदाचित जाऊ शकते. यावर तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. ठीक आहे.